महापालिकेत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडेंमध्ये फोनवरून शाब्दिक वाद झाला। पावसाळ्याच्या अनुषंगाने विशेष सभेचं नियोजन व्हावं यासाठी स्थायी समिती सदस्य यशोधर फणसेंसह इतर 4 सदस्यांच्या सह्यांचं पत्र महापौर कार्यालयामध्ये वारंवार देऊनही उत्तर नाही। याबाबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला। महापौर दालनात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला। विरोधी पक्षनेत्यांनी थेट अधिकाऱ्यांची कामं त्यांना सांगत चांगलंच सुनावलं। या प्रकारानंतर महापौर रितू तावडेंनी पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। महापूर्णाच्या दालनामध्ये त्या आल्यात त्याबद्दल वाद नाही, त्यांनी जर त्यांच्या पत्राची विचारपूस केली त्याबद्दल वाद नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली। त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल ऑन करून सगळं ट्रेसपासिंग करत होत्या, रेखी करत होत्या, काय महत्त्वाचं शोधत होत्या त्या सगळ्या गोष्टी चाळत होत्या, दमदाटी करून पेपर्स त्या ठिकाणी चाळणी करणं त्यांचं चालू होतं। अशा पद्धतीची वागणूक विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही। मी व्हिडिओ केलाय ना, आम्ही त्यालाही डिनाय करत नाही। तुमचा कॅमेरा आहे त्याच्यातही तुम्ही बघू शकता। मी कुठलीही शिवीगाळ नाही केली, मी कुठलंही काय केलं नाही। मी त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही करता काय, तुम्ही का उत्तर देत नाही। तेव्हा त्यांचं मजेशीर किंवा दुःखद उत्तर होतं, महापौर साईनच नाही करत। मला रेखीच माहिती नाही, मी व्हिडिओ केला हे मान्य आहे मला। मग आम्ही कधी तुमच्याकडे आलं तर आम्ही नजरेने रेखी केली म्हणाल, म्हणजे आम्ही काय तुमच्या दालनात यायचंच नाही? तुमच्या काय घरून दालन आणलंय का? तर तावडे यांनी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला। यावर पेडणेकरांनी काय उत्तर दिलं पाहूयात। मी आता माझ्या लेटर हेडवरती पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे या ठिकाणी मी माझं पत्र देते आणि अशा पद्धतीने विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांचं हे जे वागणं आहे हे या सभाशास्त्राला अनुसरून नाही आहे आणि म्हणूनच यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मी आज स्थानिक पोलीस स्टेशनला देते। थेट तुमच्यावरती गुन्हा दाखल करणारे म्हणतात। त्या एक नागरिक आहेत आणि प्रथम नागरिक आहेत, त्यांना काय वाटतं ते त्यांनी पोलिसांना सांगावं। मी कुठली आताताईपणा केला नाहीये, मी शिवीगाळ केली नाहीये। मी आमच्या पण अंडर MS येतात, आम्ही त्यांना जाब विचारलाय आणि तो अशाच पद्धतीने आम्ही प्रशासनाला जाब विचारणारच।